शिव कसं झालं? मस्त झालं. उद्या पण तुला आवडलं शिव? हा हा का? शिव कसं झालं? मस्त आहे. हा का? आपण बनव मम्मी असंच. मध्ये तरी छान वाटतं. हा का? उद्या पण बनवी ना. उद्या कधी स्कूलमधून आलं का मग बनवायचं का? आणि या टायमिंगला बनव. औषध शिव हळूहळू काय एवढं आवडलं का तुला? दादाने खाल्लंय, तू काय आता? आता हा नाश्ता बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी बटाटे लागते आपल्याला. आता नाश्ता किती बनवायचा? आता मी 2 बटाट्याचा केला होता, पण मला पुन्हा 2 बटाट्याचा बनवावा लागला. इतका चविष्ट असा हा नाश्ता होतो. आता काय केलं आहे, मी बटाट्याचे सालं काढले आणि ते बटाटे ना थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले. बटाटे सालं काढून पाण्यात ठेवलं का त्याचा लांब सडक असा मस्त किस पडला जातो, म्हणून मी पाण्यात ठेवलेले. आता एक बटाटे ना थोडेसे मी मोठ्या किसणीनीच किसून घेते आणि किसताना ना थोडासा असा आडवा बटाटा ठेवला की त्याचा किस असा लांब लांब येतो, पडतो आणि मस्त असा किस दिसतो. मग आता आजचा जो नाश्ता बनवते ते एकदम कमी साहित्यात बनवते पण इतका पौष्टिक आणि चविष्ट असा हा नाश्ता होतो. आता हे बघा, हा बटाट्याचा किस ना थोडासा मोठाच किसलेला आहे मी. थोडासा असा दाबून आणि आडवा बटाटा ठेवला की मोठा किस येतो त्याचा. आता हा जो बटाट्याचा किसून झालेला आहे 2 बटाट्याचा, मी काय केलं आहे 2 ते 3 पाण्याने पुन्हा बटाट्याचा किस स्वच्छ धुतलेला आहे. त्या किसात जे व्हाईट पाणी असतं ना सगळं निघून गेलेलं आहे आणि किस एका साईडला ठेवून दिला आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून पाण्यातून काढून पाणी निथळण्यासाठी तो ठेवलेला आहे. आता एक वाटण बनवायचं आहे. वाटण पण फक्त आलं आणि 5 ते 6 मिरच्या. आता नाश्ता किती बनवतो आहे ना त्याच्या अंदाजाने वाटण बनवायचं आहे. आता इथं ना मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे, म्हणजे याला चिटकत नाही. मग त्याच्या नॉनस्टिकच्या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यात थोडेसे जिरे टाकले म्हणजे ते छान असे फुलले. आता त्याच्यात हे वाटण केलेलं आहे ना ते पण टाकलं. ते काय जास्त काळं होऊन नाही द्यायचं, हलकंसं असं ते कच्चापणा गेला त्याचा की त्याच्यात मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि कढीपत्ता स्वच्छ धुतला आणि तो कापून घेतलेला आहे. कापलेला कढीपत्ता टाकलेला आहे, कापलेली कोथिंबीर. आता या पाण्याला छान उकळी येऊन देते. पाण्याला उकळी आलेली आहे. आता काय केलं आहे, 1 वाटी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी सुजी घेतलेली आहे. आता याच्यात पाण्यामध्ये घट्ट पातळ अंदाज. आता हा जो बनवायचं आहे ना आपल्याला ते एकदम घट्ट गोळा झाला पाहिजे असं बनवायचं आहे. म्हणून मला थोडीशी कमी वाटली म्हणून मी थोडीशी पुन्हा 1 ते 2 चमचे पोह्याची टाकली आणि एकदम मापात झालेलं आहे. अजून थोडीशी कणी दिसती. आता हळूहळू जसं जसं शिजन ना तसं ते घट्ट होत जातं. सुजी जे आहे ते पाणी शोषते. आता बघा असं घट्ट झालेलं आहे, जास्त घट्ट नाही, असं जसं उपमा बनवतो ना त्या पद्धतीने झालेलं आहे. आता त्याच्यात हा पाण्यातून काढलेला किस पाणी निथळायसाठी ठेवलेला होता ना तो किस टाकलेला आहे. आता पाण्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असतोच म्हणून मी पाणी निथळण्यासाठी हा किस ठेवला आणि हा किस आता या सुजीमध्ये शिजून घ्यायचा आहे चांगला. आता याच्यात छान असं एकजीव केलेलं आहे. आणि आता हा बटाट्याचं किस ना शिजण्यासाठी आता गॅस मी काय वाढवलेला नाही आहे, गॅस कमी गॅसमध्येच ठेवलेला आहे. सगळं मी एकजीव केलेलं आहे, मिक्स केलं आहे आणि याला झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून याला वाफ काढलेली आहे, म्हणजे हा जो किस आहे ना तो बटाट्याचा किस शिजला जातो. आता बटाट्याचा किस शिजलेला आहे, मी झाकण काढलं आहे. आता हे जे कढईतलं आपण आता थोडक्यात त्याला पिठच म्हणू
ते बनवलेलं आहे ना ते बॅटर ते थंड होऊ न देतात. आता मी ताटलीला काय केलं आहे, झाकण ठेवलं आणि ती ताटली घेतली, त्याला थोडंसं तेल चोळलं. आता याच्यातून वाफास निघते अजून, आणि हे असं उलटणीने असं गोल पांगून घेतलेलं आहे. आता आधी चटके हाताला चटके बसू नये म्हणून ना उलटणीनेच केलेलं आहे मी गोल असं. आता ही जी कढई आहे तिला काहीच चिटकलेलं नाही नॉनस्टिकचं असल्यामुळं. आता असं उलटणीने केलं आहे, पाण्याचा हात घेतला, थोडंसं कोमट झालं, हाताला चटके सहन होईन असं, आणि त्या हाताने असं थापून घेतलेलं आहे. आणि इकडं साईडनी पण असं थोडंसं कापलं गेलं होतं ना, मग मी असं दाबून दाबून याच्या कडा पण अशा दाबून दिल्या आहे. बघा मस्त असं आता हे प्लेन झालेलं आहे. आता हे थोड्या वेळ ना थंड होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता काही असली ना ओला कपडा थोडासा टाकला ना, कॉटनचा आपला किचनमधला कपडा, म्हणजे थालीपीठासाठी घेतो तो टाकला. पण घाई नसली तर थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं, 10 ते 20 मिनटात थंड होतं. आणि असं वड्या कापतो ना आपण, कच्च्या दुधाच्या वड्या, त्या पद्धतीने, किंवा ढोकळा कापतो ना त्या पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे. हे बघा असं कट केलेलं आहे. आणि बटाट्याचा किस शिजला गेला आहे, त्याच्यामुळे तो कापताना काय मध्ये आलेला नाही आहे, मग त्या विस्कुटल्या जात्यात, किस बटाट्याचा शिजला नसतं तर. आता या वड्या कापून घेतलेल्या आहे सगळ्या. मस्त अशा वड्या झालेल्या आहे. आता तीच कढई पुसून घेतली आणि त्याच्यातच थोडंसं तेल टाकलं. आता या वड्या छान असा थोड्याशा फुल गॅसमध्ये तळायच्या आहे. आणि थोड्याशा अशा लालसर झाल्या की मस्त अशा खुसखुशीत, आतमधून मऊ आणि अशा खुसखुशीत वड्या झालेल्या आहे. अजिबात तेलकट झालेलं नाही आहे. आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेतल्या. सॉस किंवा चटणी केली ना एकदम मस्त अशा लागत्या. बघा झटपट अशा कमी साहित्यात, फक्त 2 ते 3 मोजक्या साहित्यात ही टेस्टी नाश्ता बनतो.